नमस्कार, मी विशाखा गणोरकर. इंडिया न्यूज 21 मध्ये आपले स्वागत करते. महाड येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे नुकतेच कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, महाड व पोलादपूर आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय मोहेप्रो आचुळी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले. आज या ठिकाणी कृषी महाविद्यालय आचळोली या ठिकाणी आम्ही महाड पोलादपूर ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व सभासद आणि त्या कंपनीला जॉईंट असलेले पोलादपूर आणि महाड तालुक्यातील एकूण 25 गटाचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या महाविद्यालयामध्ये कंपोस्ट खताची कशी निर्मिती केली जाते याचं प्रात्यक्षिक स्वतः इथं या मॅडमने आम्हाला करून दाखवलेलं आहे. आणि ती सगळी माहिती आम्ही ज्या पद्धतीने त्यांनी दिली ती आत्मसात केलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला निर्माल्य द्या आणि कंपोस्ट घ्या अशा पद्धतीची त्यांची जी संकल्पना आहे ती राबवलेली आहे. त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी या ठिकाणी कंपोस्ट खताचे कशी निर्मिती करतात त्याबद्दल माहिती देऊन आम्हाला त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. या दरम्यान प्रयोगशील शेतकरी प्रकाश मोरे, मंडळ कृषी अधिकारी सूरज लांडगे, BP कदम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव गिंभवणेकर, कृषी विभागाचे कपिल पाटील, नितीन मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिरात डॉक्टर वैभव गिंभवणेकर, प्राध्यापक विद्या पवार आणि प्राध्यापक सोमय्या पठाण यांनी सेंद्रिय शेतीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. नमस्कार. परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत स्थापित पोलादपूर महाड ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे 2 दिवसीय जे प्रशिक्षण आपण राबवले त्यात कृषी महाविद्यालय आचळोली यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे. तर कृषी महाविद्यालय आचळोली आम्ही आता व्हिजिट केली असता सगळ्या सदस्यांनी कंपनीच्या गटातील, तर तिथं निर्माल्य द्या आणि कंपोस्ट घ्या ही जे टॅगलाईन आहे ती खूप सुंदर आहे. आणि आमच्या कंपनीच्या गटातील सदस्यांनी आज ठरवलेलं आहे की यापुढं त्यांच्या गावात जे काही निर्माल्य गणपतीनिमित्त तयार होईल किंवा इतर कार्यक्रमामध्ये तयार होईल ते आणून ते कृषी महाविद्यालयात देतील आणि तिथून कंपोस्ट खरेदी करतील. आणि कंपोस्टाचं जे हे त्यांनी इथं विस्तृत मार्गदर्शन विद्या पवार मॅडमने सगळ्यांना सुचवलेलं आहे. तसंच कंपनीच्या आधिपत्याखाली ते लवकरात लवकर कंपोस्ट युनिट सुरू करणार आहेत. धन्यवाद.